जाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपंकजम्. आपल्या भागवत धर्मामध्ये 29 उपवास केले जातात. त्यामध्ये 24 एकादशी आणि 5 असणारी पर्वकाळ, त्यामध्ये जन्माष्टमी असेल, रामनवमी असेल, वामन जयंती, नृसिंह जयंती आणि उत्तम असणारी जी काही शिवरात्र आहे, महाशिवरात्री आपण ज्याला म्हणतो, हे 5 उपवास केले जातात. त्यामध्ये महाशिवरात्रीचा देखील उपवास केला जात असतो. महाशिवरात्रीचा असणारा महिमा सांगत असताना संत महात्मे सांगतात की एक दिवस भगवान शंकर आपल्या सिंहासनावर बसले असताना की ज्या असणाऱ्या भगवान शंकरांना पाहिल्यानंतर आपल्या जे काही 4 वाण्या आहेत, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी, ह्या वाणीसुद्धा भगवान शंकराचं वर्णन करू शकत नाही. असे असणारे भगवान शंकर त्यांच्या असणाऱ्या वामभागी पार्वती माता बसलेल्या आहेत. त्या ठिकाणी भगवान शंकराची आणि पार्वती मातेची सेवा करण्यासाठी सिद्ध मुनी ऋषी आहेत. नारद तुंबर त्या ठिकाणी गायन करत आहेत आणि तेथे करजोडून उभे देव, ज्या ठिकाणी भगवान शंकर, पार्वती माता आणि सिद्ध ऋषी त्यांची सेवा करत आहे, याच ठिकाणी नारद आणि तुंबर गायन करत आहे. तिथं असणारे हे जे काही देव आहेत, ते देव देखील हात जोडून उभे आहेत. गणपती बाप्पा त्या ठिकाणी जे काही चामर आहे ते ढाळत आहे. रुद्धी सिद्धी द्वार राखीताती, रुद्धी आणि सिद्धी, अष्टमहासिद्धी आणि ऐश्वर ही त्या ठिकाणी द्वारावरती द्वारपाळ आहेत. नामाचा गजर मृदंगाची घाई, पहाती नवाई ब्रह्मादिक. भगवान शंकराच्या असणाऱ्या नावाचा गजर त्या ठिकाणी चालू आहे आणि याचा असणारा नवल ब्रह्मादिक देव बघू लागलेले आहेत. नामदेवराय म्हणतात, नामा म्हणे करी देतसे विडिया, लागून या पाया वारंवार. त्या ठिकाणी भगवान शंकरांना विडे करून देत आहे आणि वारंवार त्या ठिकाणी भगवान शंकरांचं ध्यान करत आहेत. अशाच वेळेस पार्वती माताने भगवान शंकरांना हात जोडून एक प्रश्न विचारलेला आहे. कोणता प्रश्न? तर नामदेवराय वर्णन करतात, सांगावाजी स्वामी ऐसा इतिहास, गाता जोडे वास तुझी पायी. हे भगवान शंकरा, तुमचे असणारे चरण, तुमची असणारी कीर्ती ऐकल्यानंतर आम्हाला तुमच्या चरणाचा आश्रय घेता येईल अशी काहीतरी कथा तुम्ही आम्हाला सांगा, की ज्यामुळे जाळो निया पापे सुखाची उन्नती, विश्व सुखी होती जेने योगे. ज्या योगाने जीवांची पाप नष्ट होतील आणि सुख त्यांच्या ठिकाणी वाढू लागेल, हे संपूर्ण असणारे विश्व सुखी समाधानी होईल, अशा प्रकारचा काहीतरी उपाय तुम्ही आम्हाला सांगा, की जो काही काळ आहे त्या काळाला सुद्धा भय वाटावं, अशा प्रकारचा उपाय तुम्ही आम्हाला सांगा. विश्वास येणारा मुक्ती जोडे आणि जो असणारा मनुष्य, जो असणारा जीव तुमच्यावरती विश्वास धारण करेल त्याला मुक्ती प्राप्त होईल. अर्थात त्याच्या जीवनामध्ये असणारं जे काही दुःख आहे ते नष्ट होऊन त्याला परमानंदाची प्राप्ती होईल. अशा प्रकारची काहीतरी कथा आम्हाला सांगा. आणि अशा वेळेस मग भगवान शंकरांनी पार्वती मातेचं ही इच्छा ऐकल्यानंतर भगवंताला संतुष्ट झालेले आहेत, संतोष पावलेले आहेत. आणि त्यानंतर भगवान शंकर म्हणतात, हे देवी, चांगल्या प्रकारचं तुम्ही पुसलेलं आहे. बोल नव्हती साचार जड जीवांचा उद्धार. मी जी काही कथा बोलणार आहे ही बोल नाही, तर जड जीवांचा उद्धार करण्यासाठी हे बोल आहेत, ही कथा आहे. अशा प्रकारचं त्या ठिकाणी भगवान शंकरांनी सांगितलं. आणि त्यानंतर शिवरात्रीचा असणारा जो काही महिमा आहे तो आता या ठिकाणी भगवान शंकर सांगतात. भगवान शंकर म्हणतात, ऐके सावधान कथा शिवरात्र. शिवरात्रीची असणारी कथा सावध चित्ताने तुम्ही ऐका, की जेणेकरून पावन पवित्र ही लोकी. ही जी कथा ऐकणारी आहेत किंवा ही जी कथा आहेत ही कशी आहे तर पावन करणारी आहे.
पवित्र करणारी आहे. नव्हे नव्हे या तिन्ही लोकांमध्ये ही कथा कशी आहे, पवित्र आहे. जो कोणी भाव धरून या असणाऱ्या कथेचं आचरण करतो, ही कथा ऐकतो, त्याला भगवान शंकराचं जे काही स्थान आहे, धाम आहे, कैलासपुरी, त्यालाच दुसरं नाव आहे शिवपुरी, त्या ठिकाणी तो जात असतो. आणि अशा प्रकारची ही कथा आहे. कशी कथा करायची, कशा प्रकारे शिवरात्रीचा असणारा उपवास करायचा, तर सांगतात उपवास आणि शिवाचे पूजन, रात्री जागरण विधी त्याचा. शिवरात्रीचा उपवास करत असताना त्या ठिकाणी सांगतात उपवास करायचा आहे, भगवान शंकराचं पूजन करायचं आहे, रात्री जागरण करायचं आहे. जशी विधीशास्त्रामध्ये सांगितलेली आहे तशा प्रकारचं पूजन करायचं आहे. तर तीच असणारी कथा या ठिकाणी नामदेवराय सांगतात की एक असणारा कांचीपुरी नावाची नगरी, आणि त्या नगरीचा असणारा राजा सोमदत्त. त्या सोमदत्ताला 500 बायका होत्या, 500 पत्न्या होत्या. आणि त्यामध्ये 2 असणाऱ्या पतिव्रता आणि बाकीच्या ह्या व्यभिचारिणी स्त्रिया होत्या. आणि बाकीच्या व्यभिचारिणी असल्यामुळे त्या असणाऱ्या डोळे झाकून काय करायच्या, पाप करायच्या. आणि पाप वाढल्यामुळं एक दिवस त्या राजाचं जे काही पूर्वपुण्य आहे ते संपुष्टात आलं. का? त्याचं कारण असं आहे, जर राष्ट्राने पाप केलं तर ते राजाला भोगावं लागतं. नामदेवराय म्हणतात राष्ट्र करी पाप राजाने भोगावे. म्हणजे राज्यातील लोकांनी जर पाप केलं तर ते राजाला भोगावं लागतं, आणि राजाने पाप केलं तर ते पुरोहिताला भोगावं लागतं. अशा प्रकारचं धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तसंच शिष्याने जर पाप केलं तर ते गुरुला भोगावं लागतं, आणि स्त्रीने पाप केलं तर त्या स्त्रीचं असणारं जे पाप आहे ते त्याच्या पतीला भोगावं लागतं. तशीच गती या असणाऱ्या राजाची झालेली आहे. आणि ती गती झाल्यानंतर त्या राजाचं मृत्यू झाला, मरण झालं. मेल्यानंतर हरणीच्या असणाऱ्या गर्भाला तो गेलेला आहे, मृग झालेला आहे. आणि पतिव्रता असणाऱ्या ज्या स्त्रिया आहे त्या दोघीजणी कुरंगिनी झालेल्या आहे. आणि असंच घडत असताना जी काही धाकोटी असणारी कुरंगिनी आहे तिला 2 असणारे पाडसं झालेली आहे, आणि जी मोठी आहे ती गर्भवती आहे. आणि अशा अवस्थेमध्ये एक असणारा किरात म्हणजे भिल्ल, त्याचंच नाव आहे चंडभिल्ल. तो चंडभिल्ल का झाला, तर इंद्रलोकामध्ये, देवलोकामध्ये इंद्राची सेवा करत असताना त्याच्याकडून चूक घडली. आणि चूक घडल्यानंतर इंद्रदेवाने त्याला शाप दिला आणि सांगितलं की तू किरात हो. हा असणारा जो किरात आहे तोच या मृत्यूलोकामध्ये चंडभिल्ल या नावाने प्रसिद्ध झाला. आणि आपल्या घराचं पालनपोषण करण्यासाठी तो रात्रंदिवस फिरू लागला. आणि फिरत फिरत रानोवन पर्वताच्या कडेवर जाऊन तो आपली शिकार पाहू लागला. परंतु ज्या दिवशी शिवरात्र होती त्या दिवशी मात्र त्याला एकही शिकार सापडली नाही. ते खूप व्याकुळ झाला आणि एका सरोवरापाशी तो आला. आणि आल्यानंतर की ज्या ठिकाणी ही असणारी जी काही सावजं आहे ही पाणी पिण्यासाठी येतील आणि मी त्यांची काय करेल, शिकार करेल, या असणाऱ्या भावनेने तो त्या ठिकाणी थांबला. जवळच एक असणारं बेलाचं वृक्ष होतं. त्या बेलाच्या वृक्षावर तो गेला आणि खाली भगवान शंकराचं शिवलिंग होतं. आणि त्याच्या डोळ्याला पाहण्यासाठी पानांची अडचण होऊ लागली. म्हणून त्याने काय केलं, एक असणारं पान तोडून ते खाली टाकू लागला. तर खाली काय होती, भगवान शंकराची पिंड होती. आणि त्या पिंडीवरती ते पानं पडू लागले. लक्षावधी बेल असणारे भगवान शंकराच्या अंगावरती पडल्यामुळे भगवान शंकर संतुष्ट झाले. आणि संतुष्ट झाल्यानंतर यमदेवाला सांगितलं की जा, तुम्ही मृत्यू लोकामध्ये जा आणि माझा असणारा एक भक्त त्या ठिकाणी माझी पूजा करतोय, त्या पूजेने मी संतुष्ट झालेलो आहे, त्याला काहीतरी तुम्ही काय द्या, वरदान द्या. आणि वरदान द्या म्हणून तो असणारा यमदेव त्या ठिकाणी आला. आल्यानंतर याने दुरून बघितलं कोणीतरी येत आहे. आल्यानंतर त्याने विचारलं की तुम्ही कोण आहात.
यक्ष आहात का किन्नर आहात का राक्षस आहात का नेमके तुम्ही कोण आहात, अशा प्रकारचा प्रश्न केल्यानंतर तो असणारा म्हणे, मी यमदेव आहे. भगवान शंकर तुमच्यावर संतुष्ट झालेले आहे आणि मला तुम्हाला वरदान देण्यासाठी या ठिकाणी पाठवलेलं आहे. मी सगळ्या जीवाचा कोण आहे तर नियंता असणारा मी यम आहे. तुम्ही जी इच्छा कराल ती मी काय करेल, पूर्ण करेल. अशा प्रकारचं त्या ठिकाणी यमदेवांनी ज्यावेळेस त्या असणाऱ्या चंडभिल्लाला सांगितलं, त्यावेळेस त्या असणाऱ्या चंडभिल्लाने सांगितलं की मला काय द्या, तर हे जे काही मृग आहे, पक्षी आहेत, यांचं मला बोलणं कळावं, हेच मला काय द्या, वरदान द्या. आणि अशा प्रकारचं वरदान मागून घेतल्यानंतर जे काही यमदेव आहे, देऊन यावर दंड पाणी गेला. त्या ठिकाणी यमदेव हे असणारे त्यांच्या लोकाला निघून गेले आणि ध्यास त्या पारदाला कशाचा, त्या असणाऱ्या भिल्लाला, पारद्याला फक्त मृगाचा ध्यास लागलेला आहे. आणि मृगाचा ध्यास लागल्यानंतर त्या ठिकाणी रात्रभर त्याने पूजा केली. पूजा केल्याने चौथ्या प्रहरामध्ये भगवान शंकरी प्रसन्न झाले आणि अशा प्रकारचं वरदान दिल्यानंतर उगवला दिन झाला प्रकाश, मृग पक्षीयास दृष्टी झाली. तोची मृग पहा आला उदकासी, उड्डाण गगनासी साधी तसे. रात्रभर असणारा जो काही भिल्ल आहे त्या बेलाच्या झाडावरती बसून खाली पानं टाकू लागला. एकही प्राणी येत नाही म्हणून दुःख होऊ लागला, पानं तोडू लागला, टाकू लागला. आणि त्यामुळे भगवान शंकर संतुष्ट झाले. आणि सकाळ झाल्यानंतर या असणाऱ्या भिल्लाला वरदान भगवान शंकरांनी यमदेवाच्या साह्याने दिलं. आणि दिल्यानंतर जी काही प्राण्यांची भाषा आहे ती त्याला कळू लागली. आणि म्हणून कळल्यानंतर सकाळ झाली. एक असणारा तृषाक्रांत तहानलेला असणारा एक मृग, कोणत्याही प्रकारचा संशय अंतःकरणामध्ये धारण न करता तो पाण्याच्या दिशेने जाऊ लागला. परंतु समोरच त्या ठिकाणी पाश टाकलेला आहे, जाळं टाकलेलं आहे, हे मात्र त्याला दिसलं नाही. आणि जसा गेला तसा तो त्या जाळ्यामध्ये अडकला. अडकल्यानंतर त्याची असणारी जी काही धाकटी असणारी पत्नी आहे ती सुद्धा मागून आलेली आहे. बघते तर आपला असणारा पती या असणाऱ्या जाळ्यामध्ये पडलेला आहे. हे पाहून तिलाही दुःख झालं. ती असणारी त्या असणाऱ्या जे काही जाळ्यामध्ये मृग पडलेला आहे त्याचं चुंबन घेऊ लागलेली आहे, त्याला सुखदुःख बोलू लागलेली आहे. अशाच वेळेस हा असणारा जो किरात आहे तो त्या ठिकाणी आला, झाडाच्या मागे लपलेला आहे. जर मी यांच्यासमोर गेलो तरी घाबरतील, पळण्याचा प्रयत्न करतील, म्हणून तो झाडाच्या आडवशाला त्या ठिकाणी त्यांचं संवाद ऐकू लागलेला आहे. त्यांचा संवाद ऐकत असताना ते म्हणतात की सुख दुःख बोलती तेवेळी म्हणती कपाळी भोग होता. त्या ठिकाणी सुख आणि दुःखाच्या गोष्टी बोलत आहे. आपल्या कपाळावर हा भोग होता आणि म्हणून ही स्थिती आपली झालेली आहे अशा प्रकारचं ते बोलत असताना बंधनी गुंतला देखून या पती, उडालीशी वृत्ती हरणीची. त्या असणाऱ्या हरणीचा जो पती आहे तो त्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे. हे पाहून जी काही हरणी आहे तिचा सुद्धा देहभाव त्या ठिकाणी उडालेला आहे. म्हणजे तिला सुद्धा तिच्या देहाविषयी मोहममता राहिलेली नाही. बहुत जन्माची तुम्हा हमा गाठी. ती म्हणते की मी तुम्हाला सोडून जाणार नाही. का? कारण की अनेक जन्मापासून तुमची माझी काय तर गाठ आहे आणि म्हणून मी आता या ठिकाणी तुटी पाडणार नाही. आतापर्यंत आपण जे काही भोग भोगलेत ते स्वप्नाप्रमाणे व्यर्थ झालेली आहेत. कारण की ही जी काही विषय वासना आहे ही सुटणं अत्यंत कठीण आहे. आणि अशा प्रकारचं देखताची कांता दुःखी झाली फार. आपल्या पतीला जाळ्यामध्ये पडल्यानंतर जो काही मृग आहे त्याला पाहून ती अत्यंत दुःखी झाली. आणि दुःखी झाल्यानंतर तो असणारा जो काही मृग आहे तो म्हणत आहे, माझी गती तुझी गती तुझं काय काज व्यर्थ प्राण द्यावा. माझी गती जी होणार आहे ती होणार आहे. तू आपला प्राण या ठिकाणी व्यर्थ देऊ नको. जा, तुझे असणारे बाळ घरी 2 असणारे पाडस तुझी वाट पाहत असतील, त्यांच्याकडे तू जा. अशा प्रकारचं त्या ठिकाणी तो असणारा मृग आपल्या हरिणी त्या पत्नीला सांगत आहे. सांगत असताना तो सांगतोय की बाळा पाळणं हाची स्त्रियांचा धर्म. बाळांचं संरक्षण करणं, बाळांना वाढवणं हाच काय आहे स्त्रियांचा धर्म आहे. माझ्या प्रारब्धामध्ये जे होतं ते या ठिकाणी घडलेलं आहे, म्हणून तू या ठिकाणी थांबू नकोस.
अशा प्रकारचं बोलल्यानंतर त्या असणाऱ्या दोघांच्याही डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहे आणि अश्रुधारा वाहू लागलेली आहेत. ती म्हणत आहे की सांगाती सुखाचे होती दोघीजण, सुखामध्ये आपण दोघंही सोबत होतो, मग दुःखामध्ये मी तुमची साथ का नको देऊ. अशा प्रकारचं बोलून ती असणारी त्या ठिकाणी थांबलेली आहे आणि म्हणत आहे की तुम्ही गेल्यानंतर हा जो काही संसार आहे हा करणं कसा आहे तर व्यर्थ आहे आणि म्हणून मी या ठिकाणाहून जाणार नाही. अशा प्रकारचं बोलणं त्या चंडभिल्ला ऐकू लागलेलं आहे. ऐकल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या अंतःकरणामध्ये कळवळा निर्माण झाला. कळवळा निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या असणाऱ्या या दोघांचा संवाद चालत असताना दुसरी असणारी कुरंगिनी त्या ठिकाणी आलेली आहे. आल्यानंतर ती म्हणते, अगं तुझे असणारे बाळ त्या ठिकाणी भुकेने व्याकुळ झालेले आहे, तू जा आणि आपल्या बाळांना त्या ठिकाणी सांभाळ. अशा प्रकारचं म्हटल्यानंतर ती असणारी धाकटी जी हरिणी आहे ती म्हणत आहे की हे बघा, आपला जो काही वंश आहे तो तुम्ही वाढवा, मी या ठिकाणी पतीसोबत राहते आणि तुम्ही जा आणि माझ्या बाळांनाही सांभाळा. तुम्ही कशा आहात तर गर्भवती आहात, तुम्ही जर या ठिकाणी थांबलात तर हा असणारा दुष्ट तुम्हालाही मारेल, तुमच्या बाळालाही मारेल, म्हणून तुम्ही या ठिकाणी थांबू नका, तुम्ही जा. अशा प्रकारचं सांगितल्यानंतर ऐकताची जीव झाला कासा विस म्हणे झाले कैसे अकस्मात. अशा प्रकारचं ऐकल्यानंतर काय झालं तर आम्ही कपाळीचा भोग उडवला, कांत तो निघाला सांडून या. आता आमचं जे काही कपाळ आहे सर्वांचाच हा भोग आहे. आता हा जो काही आमचा कांत आहे म्हणजे हा जो पाशामध्ये अडकलेला मृग आहे तो आम्हाला सोडून जातो. मग कशाचे बाळण कशाचे सांगाती, ही भ्रांती उगाच आम्ही कशाला धारण करावी. आणि म्हणून पतिविन सुख काय या संसारी, दुःख कल्पवरी भोगावी की. पतीशिवाय या असणाऱ्या संसारामध्ये सुख नाही. जरी संसारामध्ये पतीशिवाय राहिलोत तर दुःख त्या ठिकाणी भोगावं लागल. अशा प्रकारचं चिंतून यामनी आली तत्क्षरणी हरणापाशी. त्या असणाऱ्या हरणापाशी ती असणारी दोन्ही असणाऱ्या हरणी त्या ठिकाणी आलेले आहे. आल्यानंतर एकमेकांना त्या ठिकाणी चुंबन देतात. आवडीनं त्या ठिकाणी आक्रंदून मोठमोठ्याने रडत आहे आणि रडत असताना एकमेकांच्या मानावर मान टाकून त्या ठिकाणी त्यांची वाचा खुंटलेली आहे. आता तुझं विन न राहू क्षणभरी. त्या असणाऱ्या हरिणी त्या असणाऱ्या हरणाला म्हणतात की तुझ्याशिवाय आम्ही क्षणभरसुद्धा राहू शकत नाही. नामा म्हणे मृगजन्म त्यांचा खरा, लक्षिता विचार ज्ञानी बहु. अहो त्यांचा हरणाचा जन्म असून सुद्धा एवढं ज्ञान त्यांना होतं. काय ज्ञान होतं तर धाकटी म्हणते की तुम्ही ती जी काही मोठी आहे ती म्हणते की मी पट्ट राणी आहे, मी काय करते यांच्यासोबत थांबते, तू जा आणि तुझ्या असणाऱ्या क्षुधेने त्रस्त झालेल्या बाळांना काय कर, स्तनपान कर. अशा प्रकारचं सांगितल्यानंतर धाकटी म्हणते की नाही, मी सुद्धा जाणार नाही. ऐशा दोघीजणी एकविध भावे द्यावयाशी जीव उभ्या ठेल्या. अशा प्रकारे दोघीसुद्धा आपल्या मृग जो काही पती आहे त्याच्यासोबत जीव देण्यासाठी तयार झालेली आहे. नामदेवराय म्हणतात, धन्य धन्य त्याचा संसार सुफळ, सत्वाची चिबळ अंगामध्ये. यांचा संसार कसा आहे तर धन्य आहे. का? कारण की या ठिकाणी आपल्या पतीसोबतच सुख भोगायचं आणि आपल्या पतीबरोबर दुःख भोगायचं, अशा प्रकारची वृत्ती या दोन्ही असणाऱ्या हरणींची होती. पाजून या ये बाळकाशीस्तन आम्ही दोघे जण येथे असो. त्यावेळेस जी काही मोठी हरिणी आहे आणि मृग आहे ती सांगते, ते दोघं सांगतात की जा. धाकटीला सांगतात तुझ्या असणाऱ्या बाळांना तू पाजून ये, तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आहोत. असं सांगितल्यानंतर ती म्हणते, एके मुखे सुखी राहावे अनन्य, तुटले सौजन्य तू म्हा. या ठिकाणी मी जर गेले तर आपलं जे काही प्रेम आहे सौजन्य आहे ते तुटून जाईल. म्हणून पती पाडलासे पडीलासे फासे, सांडी तसे प्राण आम्हाला जाणी त्याच्या संगे. आमचा असणारा जो पती आहे तो या असणाऱ्या फाशामध्ये पडलेला आहे आणि म्हणून आम्हालासुद्धा तुझ्याबरोबर यायचं आहे. येऊ तुम्हा संगी देऊ आधी प्राण, पुढील कारण तुम्ही पहा. आम्ही दोघीसुद्धा तुम्हासोबत येऊ. आणि आल्यानंतर म्हणजे ही असणारी जी काही कुरंगिनी आहे, जी धाकटी, ती घरी गेल्यानंतर आपल्या बाळांना स्तनपान करत असताना सांगत आहे की आमचा असणारा जो पती आहे तो फाशामध्ये अडकलेला आहे आणि मला त्याच्यासोबत जावं लागेल. अशा प्रकारचं म्हटल्यानंतर हे असणारे दोन बालकं आहेत,
पाडस आहे ते सुद्धा म्हणतात की आम्ही सुद्धा तुमच्यासोबतच येणार आहोत. मग ते पाचही त्या ठिकाणी आलेले आहे. आल्यानंतर तो असणारा पारधी जड घालून घाताला घालावाय एक सरे त्या ठिकाणी ध्यान ठेवत आहे की कधी असणारे हे आणखीन या ठिकाणी येतात आणि त्यांना मारण्यासाठी तो तत्पर झालेला आहे. तत्पर झाल्यानंतर नको मारुपती तृषेनी पीडला मारी तू मजला तया आधी त्या असणाऱ्या ज्या काही कुरंगी आहे त्या म्हणतात की आमचा असणारा पती तहानेने व्याकुळ झालेला आहे, त्यांना तू मारू नको, त्यांना मारण्याच्या अगोदर तू आम्हाला मार, अशा प्रकारचं ती म्हणत आहे. आणि आम्ही विधवा न होता, आम्ही स्वर्गलोकाला विधवा न होता अगोदर आम्हाला मार आणि मग आमच्या पतीला मार, अशा प्रकारचं त्या म्हणतात. का नामा म्हणे विल्ल विसरला घात राहिला निवांत त्यांच्या बोले. पण अशा प्रकारे त्यांचं एकमेकाविषयी असणारं प्रेम पाहिल्यानंतर जो काही भिल्ल आहे तो असणारा त्यांचा घात करण्याचं विसरलेला आहे. आणि विसरल्यानंतर वडील कुरंगी काय बोले त्याशी, वडील असणारी जी कुरंगी आहे मोठी असणारी ती असणारी सांगत असे धर्माशी पुरवल्या. पूर्वधर्म त्या ठिकाणी सांगतात. काय सांगत आहे, पाजी उदक असं सांडून या, आम्हाला या ठिकाणी या पाशातून सोड आणि उदक आम्हाला पाच, कारण की पिवणी आजळ येऊ तुझं पाशी, आम्ही या ठिकाणी लगेच पाणी पितो आणि तुझ्या पाशी येतो आणि मग सावकाश तुला जे करायचं ते कर, अशा प्रकारचं त्या ठिकाणी सांगतात. कारण की आमुचा विश्वास नाही तुझं जरी मागशी त्या परिभाक देऊन. अरे जर कदाचित तुला असं वाटत असेल की या ठिकाणून गेल्या तर पुन्हा येणार नाही, तर आम्ही तुला काय देतो, वचन देतो की आम्ही परत येऊ. कारण की आमचा जो देह आहे परोपकारी पडत असे देह, तुला खाण्यासाठी आमच्या देहाचा उपयोग होत असेल तर आमच्याकडून परोपकार घडेल. कारण की आमचा जो देह आहे तो परोपकारासाठीच आहे. लोभ आता काय वाचून या, आता आम्हाला याचा काही लोभ राहिलेला नाही. कारण की जो भुकेला आहे त्याला अन्न द्यावं, जो तान्हेला आहे त्याला पाणी द्यावं. आणि असं जर आपण जीवनामध्ये केलं तर पुण्याशी कारण येतुकीची, पुण्य होण्यासाठी कारण काय, तर भुकेलेला अन्न देणं आणि जो तहानलेला आहे त्याला पाणी देणं. आणि अशा प्रकारे हे पाचही जण तुझं ओपी येले देह, ते असणारे मृग, दोन्ही असणाऱ्या त्याच्या पत्न्या आणि ते दोन असणारे पाडस म्हणतात की आम्ही तुझ्यासाठीच हा देह काय केलेला आहे, तर अर्पण केलेला आहे. आणि अशा प्रकारचं त्या ठिकाणी प्रार्थना करत असताना जो काही चंड भिल्ल आहे त्याच्या अंतःकरणामध्ये कळवळा निर्माण झाला. आणि कळवळा निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी काय बोलत आहे, होई या तुम्ही वनीची वनचरे, तुम्ही वनामध्ये राहणारे आहात आणि तरीसुद्धा धर्म काय अधर्म काय ह्या तुम्ही गोष्टी बोलता. आणि त्यामुळे माझं असणारं जे काही मन आहे ते द्रवीभूत झालेलं आहे, अंतःकरणामध्ये भावना निर्माण झालेली आहे. म्हणून त्यांना असणारं पाण्यावरती सोडवून दिलेलं आहे. सोडल्यानंतर ते दोन असणारे पाडसं त्या भिल्लापुढं आलेली आहे. आणि आल्यानंतर ते म्हणतात की सांभाळून हात ऐकावी विनंती, तुमचा हात तुम्ही सांभाळा आणि अंतःकरणामध्ये थोडी आमच्याविषयी कृपा करा. अतिथी लागेनी चिलिया ओपी देह, अतिथीसाठी ज्या चिल्या बाळाने देह अर्पण केला आणि त्यामुळेच तो असणारा चिलिया बाळ परमधामाला प्राप्त झाला. म्हणून आमचं हे म्हणणं आहे की आमच्या मात्या पित्यांचा तुम्ही घात न करावा, त्यांच्या अगोदर आम्हाला काय करावं तर तुम्ही मारावं. कारण की आमचं जे काही शरीर आहे ते गोड आहे आणि त्याला मांस आहे आणि तुझ्या असणाऱ्या कार्यासाठी ते सार्थक आहे. म्हणून या पाचांमध्ये आम्हा दोघांना तू काय कर, आधी मार. आणि असं म्हटल्यानंतर नामा म्हणे सत्व मोठे पाचाचे, होती कैलासीचे अधिकारी. सत्वगुण त्यांच्या असणाऱ्या अंतःकरणामध्ये दुसऱ्या असणाऱ्या विषयी परोपकाराची भावना होती आणि म्हणून हे काय तर कैलासीचे अधिकारी आहे. आणि असं सांगत असतानाच हरणी सांगे काही कर्मविपाकाशी, ती असणारी हरणी कर्माबद्दल सांगते. कर्माचं जे काही फल आहे, पूर्वजन्मामध्ये जे कर्म केलं त्याचं असणारं फल आता प्राप्त होतंय. ऐशा दोषी ऐशी होती. अशा जर आपण वाईट कर्म केलं तर त्या ठिकाणी त्याचा असणारं काय दोष घडतो तर सांगतात, ठकवून आम्ही तुझं जाऊ जरी अंधतमा भितरी वास पाहू. ती असणारी हरिणी
त्या असणाऱ्या भिल्लाला सांगत आहे, जर आम्ही तुला फसवलं तर आम्ही अंधतम नावाचं जो नरक आहे त्या ठिकाणी आम्ही जाऊ. गुरु स्वामी द्रोही विश्वासघातकी तयाशी तो नरकी वास सदा. जो गुरुचा द्रोह करतो, गुरुचा विश्वासघात करतो, स्वामींचा विश्वासघात करतो, त्याला त्या ठिकाणी नरकामध्ये जावं लागतं. त्याचप्रमाणे जो दुसऱ्याचा द्रोह करतो, दुसऱ्याची निंदा करतो, परद्रोही परनिंदेशी रतला, तो होय कावळा जन्मोजन्मी. जन्मोजन्मी त्या ठिकाणी कावळा होण्यासाठी काय करावं तर दुसऱ्याचा द्रोह करावा, दुसऱ्याची निंदा करावी. जो कोणी पंक्तीमध्ये वाढत असताना भेद करील त्याची असणारी मुलं मरतात, किंवा पती मरे बालपणी, बालपणामध्येच तिचा असणारा पती मरत असतो. म्हणून त्या ठिकाणी धर्मशास्त्र काय सांगतं ही असणारी ती हरिणी सांगत आहे. सदा सर्व काळ जो दुष्टकर्मामध्ये रममान असतो त्याला शुकरादी योनीमध्ये, नीच योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. जो अतिथीचं आदरतिथ्य करत नाही, पूजन करत नाही, त्याला घूस व्हावं लागतं, सर्प व्हावं लागतं. अशा प्रकारचं त्या ठिकाणी भोग त्याला भोगावे लागतात. जो कोणी जो पापी व्यक्ती आहे त्याचं जगणं म्हणजे जसं शिळीच्या गळ्याला स्तन येतात तसं त्याचं जगणं आहे. येथे जो खोटा तो करंटा व्यर्थ आला पोटा माऊलीच्या. जो कोणी अशा प्रकारे या ठिकाणी जो कोणी खोटं बोलेल तो करंट आहे आणि त्याचं जन्माला येणं कसं आहे तर व्यर्थ अशा प्रकारचं आहे. आणि जो कोणी विश्वासघातकी असेल, दिलेला शब्द पाळत नसेल, त्याला नरकामध्ये जावं लागतं. कोणत्या नरकामध्ये जावं लागतं की जिथं तप्त ताम्रभूमी लोळविती नरा, त्या असणाऱ्या मनुष्याला तापलेल्या भूमीवर लोळवतात. त्यानंतर तापलेला असणारं जे लोखंड आहे त्या लोखंडाला त्याला बांधतात आणि जे अत्यंत टोकदार असणारे जे काही खिळे आहेत त्याच्यावर झोपवितात. बांधून या गळा टांगी ते उपराटे, गळ्याला बांधतात, उलटं टांगतात, अशी पत्रावर त्याला ओढतात. कुंभपाक नावाच्या नरकामध्ये त्याला जावं लागतं. जळणाऱ्या खांबाला त्याला बांधतात. खैराची असणारी जी इंगळ आहे, विस्तव आहे, त्या विस्तवाने त्याला आंघोळ घालतात. आणि क्रूर असणारे जे काही सर्प आहेत ते सर्प त्याच्या कंठाला झुंबवितात, त्याला डसवतात. अशा प्रकारचं घोर त्या ठिकाणी दुःख त्या विश्वासघातकी व्यक्तीला भोगावं लागतं. आणि म्हणून न करू आम्ही तैसे घेई आता भाक, आम्ही काही तुझा विश्वासघात करणार नाही. कारण की विश्वासघात करणारा हा पापी आहे. आणि त्या पाप्याची गती काय होते, जन्म लक्ष शेती हेची फळं, जी नरकामध्ये दुःख भोगावं लागतं तेच त्या ठिकाणी आम्हाला सुद्धा भोगावं लागेल. म्हणून आम्ही तुला वचन देत आहे, कोणत्याही प्रकारची अंतःकरणामध्ये तू शंका धारण करू नको आणि कोणत्याही प्रकारची शंका धारण करू नको आणि आम्हाला पाणी पिण्यासाठी जाऊ दे. का तुम्हा आम्हा साक्षी असे सदाशिव, तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी भगवान शंकर या ठिकाणी साक्षी आहे. या ठिकाणी द्वैत भाव तू धरू नको. पाणी पिऊन आल्यानंतर पिऊन या पाणी न येऊ तुझं पासी, तरी घडे सर्व पाप. जर आम्ही पाणी पिलो आणि तसंच पळून गेलो तर आम्हाला त्या ठिकाणी सर्व प्रकारचं पाप लागेल. म्हणून तो आमच्यावर विश्वास ठेव. अशा प्रकारचं त्या हरिणी सांगू लागलेली आहे. जातीचा ब्राह्मण असेल आणि जर तो ब्रह्मकर्म करत नसेल तर तो अधम आहे. तशाच प्रकारे आम्ही जर स्वामीचा द्रोह केला, विश्वासघात केला तर आम्ही सुद्धा नरकामध्ये पडू. आणि म्हणून त्या पारद्याचे असणारे चरण त्यांनी धरलेले आहे. आणि धरल्यानंतर जो काही पारदी आहे, जो काही चंड भिल्ला आहे, तो त्याचा असणारा कंठ गहिवरून आलेला आहे. अंतःकरणामध्ये त्यांच्याविषयी प्रेम निर्माण झालेला आहे. आणि सांगितलेलं आहे की जीवदान दिले जावे तुम्ही, आता मी तुम्हाला मारणार नाही, तुम्ही जा, चिंता तुम्ही काही करू नका. मी इंद्राचा दूत आहे. इंद्राचा दूत सेवा करत असताना माझ्याकडून चूक घडली आणि त्यामुळे मला या जन्माला यावं लागलं. तुमची या बोली निवाली अंतर घात इतः पर न करी काही. तुमच्या असणाऱ्या बोलण्याने माझं अंतःकरण त्या ठिकाणी शांत झालेलं आहे आणि म्हणून मी आता या ठिकाणी तुमचा घात करणार नाही. नामा म्हणे शुभ काळ त्याचा आला, म्हणून या झाला पश्चाताप. त्या असणाऱ्या चंड भिल्लाचा पुण्य उदय झाला, शुभ काळ आला आणि त्यामुळे
त्या असणाऱ्या चंडभिल्लाला पश्चाताप झाला आणि त्यानंतर मग त्या असणाऱ्या मृगाला सोडून दिलेलं आहे. सोडून दिल्यानंतर ते पाणी पिण्यासाठी गेले. क्षुधे लागी फार न लावी उशीर घेऊन या शस्त्र हानिवेगी. त्यानंतर पाणी पिऊन आल्यानंतर त्या चंडभिल्लाला म्हणत आहे की तुला जी भूक लागलेली आहे ती भुकीची जो त्रास तुला आहे त्या त्रासातून बाहेर काढण्यासाठी तू काय कर, लवकरात लवकर आम्हाला शस्त्र मार. आणि असं सांगितल्यानंतर जर कदाचित तुला असं वाटेल की आम्ही 5 जण आहे, ही 5 जण आम्ही तुझ्या घरापर्यंत तुला नेता येणार नाही, म्हणून असं कर आम्ही तुझ्या घरी येतो आणि त्या ठिकाणी काय कर तर तू आम्हाला मार. अशा प्रकारचं त्या 5ही जण बोलत आहे. आणि बोलल्यानंतर पाठोपाठी त्याच्या घरालागी आली, चरणी घातली मिठी त्यांनी. त्याच्या मागं त्याच्या घरी आलेली आहे. नामदेवराय म्हणतात, नामा म्हणे सत्व आगळी तयाचे, वर्णावया वाचे नये शेषा. त्यांचं जे काही सत्य वागणं आहे त्या सत्य वागण्याला त्या ठिकाणी वाणीसुद्धा कमी पडेल, म्हणजे शेष नारायणसुद्धा त्यांचं वर्णन करू शकणार नाही. अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांचं सत्य राहणं आहे. सत्वनिष्ठ असणारा जो काही हरिश्चंद्र राजा आहे, त्या हरिश्चंद्र राजाने एकदा शब्द दिला म्हणजे दिला. तशाच प्रकारे या असणाऱ्या मृगांनी सुद्धा एकदा त्यांना शब्द दिला त्या असणाऱ्या चंडभिल्लाला की आम्ही पाणी पिऊन आल्यानंतर तुझ्याकडे येतो. तशाच प्रकारे ते आलेलं आहे. जसं शिबी राजाने सुद्धा आपल्या अंगाची एका कावळ्याला मारत असताना सांगितलं की या कावळ्याला तू मारू नको, त्या असणाऱ्या मांसा एवढा मांस मी माझा देतो, म्हणून मांडी स्वतःची कापून दिली. असे असणारे जे शिबी राजे आहे त्या शिबी राजाप्रमाणेच या असणाऱ्या 5ही जणांनी काय केलेलं आहे तर सत्य बोलून त्या ठिकाणी तशा प्रकारचं ते करू लागलेले आहे. आणि अशा प्रकारचा सर्व वृत्तांत घडल्यानंतर भगवान शंकरांनी हे सर्व ऐकल्यानंतर देवांनी कृपा केली. त्या 5ही जणांना विमान पाठवलेलं आहे. आणि विमान पाठवल्यानंतर दिव्य असणारे ते त्यांचे देह झाले. आणि देह झाल्यानंतर लवकरात लवकर लागबेगे विमानात बसलेली आहे. आणि हे सर्व पाहून त्या ठिकाणी पारधी तटस्थ झाला. आणि त्या असणाऱ्या विमानामध्ये असणारा जो दूत आहे तो सांगत आहे की तू काय कर, शिवरात्रीचं तू जागरण केलेलं आहे आणि त्यामुळे तुझे सर्व असणारे दोष गेलेले आहे. उद्या काय कर, आशा पाशामध्ये गुंतू नको, तू शिवभक्त हो आणि पारण कर, अखंड भगवान शंकराचं चिंतन कर. आणि चिंतन केल्यानंतर त्या ठिकाणी पुढची जी काही शिवरात्र आहे त्या शिवरात्रीला आम्ही तुला कैलासाला नेऊ आणि मोक्ष प्राप्त करून देऊ. अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्या पारद्याला सांगितलं. आणि या 5 जणांना मोक्ष प्राप्त झाला. चंद्रापाशी त्यांनी वस्ती केलेली आहे. आणि जो काही पारधी आहे त्याचंसुद्धा संचित क्रियमान हे सुद्धा बुडालेलं आहे आणि मोक्षसुख त्याला प्राप्त झालेलं आहे. दुसऱ्या असणाऱ्या शिवरात्रीला भगवान शंकराची पूजा करत असताना त्याचा भाव पाहून त्या ठिकाणी भगवान शंकरांनी विमान पाठवलं. आणि पाठवल्यानंतर त्या ठिकाणी जे काही कैलास आहे त्या कैलासामध्ये भगवान शंकरांना घेऊन गेलेले आहेत. या ठिकाणी हा जो काही कथा भाग आहे तो झालेला आहे. नामा म्हणे शिव विष्णू एक रूप, जाणून या जप करा त्यांचा. नामदेवराय म्हणतात की भगवान शंकर आणि भगवान विष्णू हे एकच आहे आणि म्हणून दोघांचा सुद्धा काय करा त्या ठिकाणी जप करा. आणि ही असणारी शिवरात्रीची जी कथा आहे, जो कोणी श्रवण करेल त्याच्या सर्व असणारी इच्छा पूर्ण होतील, पातकांचा नाश होईल, पुण्य वाढेल आणि शेवटी भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न होतील. म्हणून शिव ही अक्षरे काय करा त्या ठिकाणी सन्मानाने वारंवार जपत जा. कारण की नामाचा महिमा कोण जाणे सीमा, चतुर्मुख ब्रह्मा नेणे काही. नामाचा जो काही महिमा आहे तो ब्रह्मदेवाला सुद्धा कळत नाही. म्हणून संसारी आलिया हेची आहे जोडी, अखंड घ्यावी जोडी गोडी हरिनामे. या संसारामध्ये आल्यानंतर अखंड भगवान परमात्म्याचं काय करावं, नामस्मरण करावं. सहस्रमुखे शेष वाखनिता कीर्ती, नाही तया तृप्ती आजीवरी. 1000 मुख ज्या असणाऱ्या शेष नारायणाला आहे तो आजपर्यंत भगवंताचं नामस्मरण करून सुद्धा त्याची तृप्ती झाली नाही. अशा प्रकारे भगवंताचं नाव आहे. पशु पक्षी कीटक अपार, नामे गेले पार उतरुनी. या नामानेच पशु त्यांचंही उद्धरले, पक्षी उद्धरले, कीटक उद्धरले, त्यांची गिनती करता येणार नाही एवढे असणारे या नामाने उद्धरलेले आहे, उद्धार त्यांचा झालेला आहे. कापुराचे राशी पडे अग्निकण, तैशी नाम जाण पातकाशी. जसं कापुराच्या राशीवर
एखाद्या अग्नीची थिलंगी पडली की तो असणारा कापूर अग्नी होऊन जातो, भस्म होऊन जातो. तशा प्रकारे एक नाम आपण घेतलं तर त्या ठिकाणी सर्व असणारी पातके नष्ट होऊन जातात. कारण की नामाग्नीने दोष जळतात आणि कैवल्य आपल्या घरी येतं, म्हणजे त्या ठिकाणी मोक्ष आपल्याला प्राप्त होतो. आणि म्हणून नामाचा जो काही महिमा आहे तो धन्य आहे. आणि ध्याती एक रूप देवभक्त, देव आणि भक्त हे काय करतात तर ते नाम गातात आणि नाम गातात. म्हणून आपण सुद्धा या असणाऱ्या नामाचा महिमा गावा, हाच काहीतरी या ठिकाणी हेतू आहे. ही जी कथा सांगितलेली आहे ही लिंग पुराणामध्ये सांगितलेली आहे. आणि ही जर कथा आपण ऐकली तर आपला निश्चित रूपाने काय होईल, उद्धार होईल. मुख्य हेची कथा शिवरात्रीची जाणा, कैलासाचे राणा तोष पावे. ही कथा आपण श्रवण केली, ऐकली तर भगवान शंकर काय होतात, आपल्यावर संतुष्ट होतात. म्हणून नामदेवराय म्हणतात, आपलं मन निश्चल करून स्थिर करून नामाचा काय करा तर गदारोळ करा. ओम नमः शिवाय.